नंबर 1 आओ मिलके स्तुती करेंगे, त्यानंतर गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, त्यानंतर योग्य केवल है तू, आणि त्यानंतर एक इंग्लिश गाणं गाणार आहे आपण, पुन्हा सुरू करणार आपण. आणि कुठलं आहे ते? ब्लेस द लॉर्ड ओ माय सोल. ठीक आहे. आओ मिलके स्तुति करेंगे, यीशु का गुणगान करेंगे. 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 मोठ्याने टाळ्या वाजवू आपण. वो मसीहा मेरे जीवन का सहारा, वो है राजा, वो मसीहा मेरे जीवन का सहारा. नाचेंगे गाएंगे धूम मचाएंगे, यीशु का गुणगान करेंगे. नाचेंगे गाएंगे धूम मचाएंगे, यीशु का गुणगान करेंगे. आओ मिलके स्तुति करेंगे, यीशु का गुणगान करेंगे. आओ मिलके स्तुति करेंगे, यीशु का गुणगान करेंगे. नाचेंगे गाएंगे धूम मचाएंगे, यीशु का गुणगान करेंगे. नाचेंगे गाएंगे धूम मचाएंगे, यीशु का गुणगान करेंगे. जय जय बोलो जय, ओ यीशु की जय. जय जय बोलो जय, यीशु की जय. जय जय बोलो जय, यीशु की जय. जय जय बोलो जय, यीशु की जय. नाचेंगे गाएंगे धूम मचाएंगे, यीशु का गुणगान करेंगे. 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 देवाची स्तुती असो. प्रभूचा दास आपल्या गाण्यामध्ये म्हणतो की आपण एकत्र येऊया आणि प्रभूची स्तुती करूया. एकत्र येऊया आणि आपण प्रभूच्या नावाला मान महिमा आणि गौरव देऊया. कारण परमेश्वर हा आमचा राजा आहे, येशू ख्रिस्त हा आमचा राजा आहे, आमचा मसीहा आमचा तारणारा आहे, आमच्या जीवनाचा तो सहारा आहे. आणि म्हणून मोठ्या आनंदाने आपण नाचणार, गाणार, धूम मचा देंगे. याचा अर्थ काय आहे? बेहोश होणार, एका जल्लोषाने आपण गाणं गाणार. आणि म्हणून राजाची स्तुती करताना मरगळलेले असू नका. राजाची स्तुती करताना जोश भरे आवाजाने, आनंदाने, एनर्जी पूर्वक आपण गावे. आणि म्हणून दुसरं गीत आहे धूम मचाण्यासारखं, आणि ते म्हणजे गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची. आपल्या चर्च ग्रुपवर आलेला आहे, सुमित तितक्यात आलेला आहे, आणि तो लॅपटॉपची अरेंजमेंट करेपर्यंत थोडं त्याला वेळ लागणार आहे बोलतो. तोपर्यंत आपण गाऊनी स्तुती प्रभू चर्चा ग्रुपवर तिने टाकलेलं आहे. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचुनी गाऊया. गाऊनी स्तुति प्रभु ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी 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 गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. 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 हालेलुया हालेलुया हालेलुया
येशूचे रक्त किती महान पापाच्या काचेतून सोडविते येशूचे रक्त किती महान पापाच्या काचेतून सोडविते येशूचे रक्त किती महान पापाच्या काचेतून सोडविते येशूचे रक्त किती महान पापाच्या काचेतून प्रभू येशूचं रक्त आम्हाला पापांपासून सुटका देते. प्रभू येशूच्या रक्ताने आमच्या पापांची क्षमा प्राप्त होते आणि म्हणूनच प्रभू येशूचं रक्त महान आहे. हालेलुया 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 येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते आमच्या सैतानी पाशातून सोडवण्यासाठी परमेश्वराचं सामर्थ्य महान आहे. सैतानी पाशातून सोडविते Come on. हालेलुया 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 गाओनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया 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 हालेलुया 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 देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. यावेळेला तिसरं गीत आपल्या चर्चा ग्रुपवर आहे योग्य केवळ तू आणि हे गीत गात असताना आपण आपलं जीवन प्रभूला समर्पित करूया. परमेश्वराला आपण आपलं सर्वस्व देऊया आणि कारण तो पवित्र आहे आदरयुक्त आणि महिमास योग्य असा आमचा प्रभू आहे आणि म्हणून दीर्घ स्वरामध्ये आपण प्रार्थनापूर्वक हे गीत गाऊ योग्य केवळ तू योग्य केवळ तू. योग्य केवळ तू योग्य केवळ तू योग्य केवळ तू ही प्रभु मेरे प्रभु येशू योग्य केवळ तू हालेलुया. प्रभू स्तुतीस पात्र असा योग्य केवळ तूच प्रभू पात्र असा आमचा परमेश्वर की त्याची आम्ही स्तुती करू शकतो. योग्य केवळ तू ही प्रभु मेरे प्रभु येशू प्रभू येशू हा पवित्र आहे. पवित्र केवळ तू
पुन्हा पुत्र आपल्या सानिध्यात असतो, पवित्र होता आहे आणि असणार. योग्य केवळ तू, योग्य केवळ तू, योग्य केवळ तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु. यावेळेला आपण एक गीत गाणार. शेवटचं गीत आहे, इंग्लिश मध्ये आहे. ब्लेस द लॉर्ड ओ माय सोल. ज्यांना येतो त्यांनी मोठ्याने गायचं आहे. पट्टी चुकली तरी चालेल, पट्टीचा प्रश्नच नाही मला. गिटार आहे आणि आपण ब्लेस द लॉर्ड ओ माय सोल हे इंग्लिश गीत गाणं सर्वांच्या परिचयाचं गीत आहे आणि म्हणून हे आपण काढलेलं आहे. ब्लेस द लॉर्ड ओ माय सोल, ओ माय सोल वर्शिप इज होली नेम. Sing like never before, oh my soul, I will worship your holy name. चुकलं तरी हरकत नाही. जे बरोबर गातात त्यांच्या बरोबर आपण परत मिळून मिसळून परत गाणं पुढे गाणार आहोत. रेडी? Bless the Lord, oh my soul, oh my soul, worship His holy name. Sing like never before, oh my soul, and worship Your holy name. Bless the Lord, oh my soul, oh my soul, worship His holy name. Sing like never before, oh my soul, and worship Your holy name. The sun comes up, it's a new day dawning. It's time to sing your song again. Whatever may pass and whatever lies before me, let me be singing when the evening comes. Bless the Lord, oh my soul, oh my soul, worship His holy name. Sing like never before, oh my soul, I worship Your holy name. You're rich in love and You're slow to anger. Your name is great and Your heart is kind. For all Your goodness I will keep on singing. 10,000 reasons for my heart to find. Bless the Lord, oh my soul, oh my soul, worship His holy name. Sing like never before, oh my soul, I worship Your holy name. And on that day when my strength is failing, the end of me and my time has come. When we become weak, My soul sing when Your we fail, when our strength fails, it is God who draws near. It is God who strengthens us. And therefore, let us all sing together. Bless the Lord, oh my soul, oh my soul, worship His holy name. Sing like never before, oh my soul, I worship Your holy name. Bless the Lord, oh my soul, oh
lives. You are worthy to be worshipped. You are worthy to be praised because you are rich in love and you are slow to anger. Thank you for forgiving our sins and renewing our lives day to day, Lord. As we have gathered here, we commit ourselves. हो परमेश्वर पित्या, तुझ्या नावाला कृपा धन्यवाद. मी माझ्या जीवापासून तन मन धन देऊन प्रभू तुझी स्तुती आराधना करतो. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. बरोबर प्रभू तुझ्या प्रीतीबद्दल आम्ही धन्यवाद देतो. तू मंदक्रोध परमेश्वर आहेस. तुझं नाव या पृथ्वीवरती महान आहे. तू दयाळू व कनवाळू आहेस आणि म्हणूनच परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव आम्ही घेत आहोत. आणि म्हणून तुझ्या आनंदामध्ये प्रभू आमचा आनंद हा विपुल व्हावा अशी तुझी इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू या स्तुती आराधनेच्या विभागात आम्हाला कृपा पुरवलीस. धन्यवाद देतो. इथून पुढची भक्ती प्रभू आशीर्वादित कर येशूच्या नावाने. आमेन. पवित्र सैन्याच्या यहोवा देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो. धन्यवाद देतो पुन्हा एक वार ही वेळ प्रभू तू आम्हाला दिलीस की ज्या वेळेमध्ये आम्ही तुझ्या वचनाची सेवा करू शकतो, ते ऐकू शकतो, सांगू शकतो. आणि म्हणून तू आम्हाला कृपा पुरव. तू आमचं सहाय्य कर. तारणार आमचा महान प्रवेश ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आजच्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहे. पुनरुत्थानानंतरचा हा रविवार आहे आणि पुनरुत्थानानंतर आम्हाला जीवन, आनंद आणि शांती प्राप्त होते असा आजचा विषय अल्मनॅकमध्ये आहे. पण त्याला अनुसरून जो महत्वाचा विषय आहे की जिथे आनंद, जिथे शांती, जिथे सामर्थ्य प्राप्त होतं ते ठिकाण काय आहे. आणि ते ठिकाण दुसरं तिसरं कोणी नसून देवाचं राज्य आहे. म्हणून देवाच्या राज्याविषयी आपण ऐकणार आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्याविषयीच शिकवण देत होता. त्याची सुरुवातच सेवेची अशी झाली की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले. बघा ना, ते मार्गात शुभवर्तमान काढा पहिला अध्याय आणि पहिल्याच पानावरती, मला आता वचन आठवत नाही, परंतु त्या पहिल्याच पानावरती लिहिलेलं आहे की पश्चाताप करा. येशूच्या मुखातले शब्द आहेत, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य. स्वर्गाच्या राज्याला वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळी उपमा दिलेली आहे. कोणी म्हणतं देवाचं राज्य, कोणी म्हणतं स्वर्गाचं राज्य. परंतु दोन्हीचा अर्थ प्रियानो आम्हाला सर्वसाधारणपणे एकच आहे असं पाहायला मिळतं. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं हे महत्वाची शिकवण की देवाचं राज्य जे आहे हे देवाचं राज्य पुनरुत्थानानंतर प्रियानो थोडासा त्याच्यामध्ये दृश्य स्वरूपामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने बदल केलेला आहे. आणि म्हणून त्या बदलाकडे आपण लक्ष देणार आहे. कारण वेळेला महत्व आहे. काय? वेळेला फार महत्व आहे. पुनरुत्थानाच्या अगोदर ज्या गोष्टी होता त्या रूपांतरित झालेल्या आहेत, त्यामध्ये बदल झालेला आहे आणि नवीन गोष्टी पुनरुत्थानानंतर घडलेल्या आहेत. आणि म्हणून पुनरुत्थानानंतर प्रभू येशूच्या देवाच्या राज्याच्या एका नव्या पर्वाला प्रारंभ झालेला आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. आणि मी गेल्या आठवड्यामध्ये या उपदेशाची तयारी करताना फार अद्भुत होतं. मलाही आनंद वाटला की किती वेगळ्या प्रकारे परमेश्वर आपलं काम करत आहे. त्याचं राज्य तो कशा प्रकारे चालवत आहे तुम्ही ऐकाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आज. आणि म्हणून ह्या देव राज्याचे 3 पैलू जे आहेत हे 3 पैलू मी चर्चा ग्रुपवर टाकलेले आहेत. पहिला आहे देवाच्या राज्याची निश्चितता किंवा देवाच्या राज्याची खात्री. दुसरं आहे पैलू आणि ते म्हणजे देवाच्या राज्याचं सामर्थ्य. आणि तिसरा पैलू आहे आणि तो म्हणजे देवाच्या राज्याची व्याप्ती, स्कोप ऑफ द किंगडम ऑफ गॉड. आणि म्हणून आपण पहिल्या मुद्द्याकडे वळणार आहे. देवाच्या राज्याची निश्चितता काय आहे किंवा खात्री काय आहे. जेव्हा येशूने देवाच्या राज्याची खात्री प्रगट केली त्या अगोदर काय परिस्थिती होती मला तुमच्या समोर मांडू द्या. असं म्हणलेलं आहे प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती मृत्यू पावला आणि मग त्याला जेव्हा पुण्यात आलं तेव्हा त्याच्या सोबत असणारे 3.5 वर्ष त्याच्या हाताला हात लावून खांद्याला खांदा लावून सेवा करणारे त्याचे इनविन 12 शिष्य जे होते ते घाबरलेले आहेत. आता आपल्यालाही अशा प्रकारे वधस्तंभावर खिळतील आणि मारून टाकतील म्हणून ते पळून गेलेले आहेत. कोणाला स्वतःचा जीव प्यारा नाही. त्या माकडिणीचं उदाहरण माहिती ना तुम्हाला. पिल्लू काय होतं, त्या विहिरीमध्ये पडतं आणि मग काय करते ती आई त्या विहिरीमध्ये आपल्या बाळाला वाचवण्यासाठी उडी घेते आणि ती तिच्या सर्व शक्तीनिशी, ताकदीनिशी, सामर्थ्यानिशी आपल्या पिलाचा सांभाळ, बचाव करण्याचा प्रयत्न करते. परंतु जसं त्या विहिरीतलं पाणी वाढायला लागतं तसं त्या माकडिणीच्या किंवा त्या आईच्या नाकातोंडात पाणी चालल्यानंतर तिने काय केलं, त्या आपल्या पिलाला
त्या विहिरीत सोडलं आणि उडी मारून ते निघून गेलं. प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. इर्मया आपल्या पुस्तकामध्ये म्हणतो की जन्म देणाऱ्या आईलाही आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल का? हो. पण प्रभू असं म्हणतो, मी तुला विसरणार नाही. इज ग्रेटर दॅन द मदर. आमच्या आईपेक्षाही प्रभू महान आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की शिष्य भयभीत झाले होते. ते पळून गेलेले आहेत आपला जीव स्वतःचा वाचवण्यासाठी. आता आम्हालाही वधस्तंभावर खिळतील म्हणून ते गेले. आणि एवढंच नाही तर खोलीमध्ये शांत बसले नाही, तर त्यांनी दारे खिडक्या लावून घेतले. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी मनुष्य काय करू शकतो? साक्षात देव त्यांच्या सोबत 3.5 वर्ष होता, पण तरी देखील ते आपल्या जीवासाठी पळून गेलेले आहेत आणि ते गोंधळलेले आहेत. ते उत्सुक सुद्धा होते, परंतु त्याच्यापेक्षाही ते स्वतःला दोषी समजत होते. शेवटला प्रभू भोजन आठवा, जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताने त्या 12 शिष्यांच्या सोबत प्रभू भोजन मेज स्थापन केलेलं आहे. आणि मग त्यानंतर काय झालेलं आहे की प्रभू श्री ख्रिस्त त्यांना घेऊन गेतसेमनी बागेमध्ये गेलेला आहे. आणि गेतसेमनी बागेमध्ये जात असताना ते एकत्र चालत होते. मागे पुढे झाले असतील. नेहमी सारखं येशू बरोबर चालण्यासाठी पेत्र, याकोब, योहान, जब्दीचे जे 2 मुलं होती त्यांची नेहमी घाई असेल. इस्रायलला आम्ही जेव्हा ग्रुप घेऊन जायचो ना, तेव्हा मी लिडरशिप करत असताना माझ्या बरोबर चालण्यासाठी अनेकांचा जीव नुसता आसुसलेला असायचा. आणि मग ते प्रत्येक वेळेला माझ्या सोबतच असायचं. मग हे काय ते काय, इथं असं का झालं, तिथं असं का झालं, शास्त्रात असं लिहिलंय आणि कुठे लिहिलंय. आणि मग काही लोक असे असायचे की माझ्या बरोबर राहून त्या फोटोग्राफीमध्ये, व्हिडिओमध्ये यावं, मग त्यांचा आतोनात प्रयत्न चाललेला असायचा. त्यांना म्हणायचं नंतर करा, मी काय सांगतो याच्याकडे पहिले लक्ष द्या. माहिती तुम्हाला इंडियात गेल्यावर मी सांगणार नाही. सांगण्याचा उद्देश काय आहे की जे पुढारी असतात त्यांच्याबरोबर राहण्यासाठी आपण नेहमी आसुसलेलो असतो आणि भुकेले तहानलेले असतो. प्रभू श्री ख्रिस्ताबरोबर देखील तो एकटाच चालत नव्हता, तर हे 12 शिष्य होते. 12 शिष्यांपैकी जे येशूच्या सोबत उजवी डावीकडे कोण चालत असतील आम्हाला शास्त्रामध्ये आढळत नाही, पण आपण निश्चितच विचार करू शकतो कोण असू शकतील ते. आणि मग ते चालत गेतसेमनी बागेमध्ये आले आणि गेतसेमनी बागेमध्ये रात्र झालेली आहे. आणि रात्र झाली कारणाने दिवसभरच्या कार्यक्रमामुळे हे शिष्य थकून गेलेले आहेत, ते झोपी गेलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो, तुमच्याच्याने या वेळेला जागवत नाही काय? घटका जवळ आली आहे, मला धरून देणारा जवळ आला आहे. प्रभू येशूने त्यांना झोपेतून उठवण्याचा अनेकदा प्रयत्न केलेला आहे, परंतु येशूच्या त्या शेवटच्या क्षणाला त्याच्यासह जागृत राहण्यामध्ये हे शिष्य अपयशी ठरले. दॅट्स अ फेल्युअर. जो म्हणाला होता प्रभू तुझ्यासाठी मी मरायलाही तयार आहे, तो प्रभूच्या मरणाची वेळ आली तेव्हा तो झोपी गेला होता. कोण होता तो? हॅलो, पेत्र होता. पेत्र होता, तोही झोपी गेला. वधस्तंभाजवळ येशूच्या सहाय्यासाठी हे 12 शिष्य जाऊ शकले नसते का हो? आम्ही नेहमी गुड फ्रायडेला त्या रोमन सैनिकांचंच वर्णन करत असतो. शिष्यांचं कोण वर्णन करणार? या शिष्यांच्या मध्ये जर देवाचं सामर्थ्य होतं तर त्यांनी का नाही त्या येशूला वाचवण्याचा प्रयत्न केला? या 12 शिष्यांच्या पैकी जो शिष्य होता तो शिमोन कुर्णेकर धावत आला, त्या येशूचा वधस्तंभ घेऊन चालत त्याला तो वाहण्यासाठी त्याने मदत केली. कोण कुठला काय? एक 12 शिष्य काय करत होते? संकट आले की सावली पण साथ देत नाही, जी नेहमी आपल्या सोबत असते, हे लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर संकट नव्हतं त्यावेळेला हालेलुया प्रेझ द लॉर्ड करत होते, देवाचे गुणगान करत होते. पण ज्या वेळेला संकट आलं त्यावेळेला हे 12 शिष्य पळून गेलेले आहेत. वधस्तंभाच्या पायथ्याशी मोजके शिष्य होते, पण बाकीचे कुठे गेले? येशूच्या सहाय्याला वधस्तंभाच्या पायथ्याशी 12 शिष्यांपैकी जे कोणी असतील त्यातला एकही धजला नाही. एकानेही एकही वाक्य म्हटलं नाही की माझ्या गुरुला सोडा. म्हटलंय का? हे 12 शिष्य 3.5 वर्ष त्या येशू बरोबर होते. त्यांनी त्याची बाजू मांडली का? कैफा समोर, पिलाता समोर. हे काय झाले माहिती का? हे 12 शिष्य विरोध करणाऱ्या, येशूच्या सेवेला विरोध करणाऱ्या गटाला जाऊन सामील झाले. त्यांच्यामध्ये लपून ते पाहत होते येशूचं काय होतं काय नाही, काय करतात तरी काय नाही. भांडणं चालल्यानंतर पळून जाणारे लोक जसे असतात ना, वाद चालल्यानंतर दुरून पाहणारे, तशापैकी हे शिष्य होते. स्पष्ट आहे, शास्त्र सांगतो, मी नाही सांगत आहे.
हे घाबरून गेलेले आहेत. वधस्तंभाच्या पायथ्याशी सुद्धा ते नाही आहे. कोणत्याही प्रकारे त्यांना येशूकडे जाण्याचं मनही झालेलं नाहीये. त्यांनी तसा प्रयत्नही केलेला नाही. पण ही पार्श्वभूमी असताना पुनरुत्थान झालं. काय झालेलं आहे? पुनरुत्थान झालेलं आहे. आणि पुनरुत्थानानंतर प्रियानो जी बातमी आली त्या रिकाम्या कबरीतून ती आनंद देणार होती. जी बातमी त्या रिकाम्या कबरीतून आली, जी घोषणा आली, ती गाजली, ती दुमदुमली त्या ठिकाणी. त्या भयान पहाटेच्या त्या क्षणामध्ये ज्या वेळेला देवाचा दूत बोलत असेल, तो माझ्यासारखा आपल्यासारखा बोलत असेल का? तुम्ही का आले इथे महिलांनो? तुम्ही कोणाला शोधायला आले? त्या येशूला शोधायला आले का? तो इथे नाहीये, तो उठला. आणि त्याच्या शिष्याला सांगा तो कुठे गेलाय? गालीलात गेलाय. तुमच्या पुढे तिथे जाऊन भेटा, अपॉइंटमेंट तिकडे घेतली त्यांनी. असं बोलला का? नाही. देवदूत एवढ्या सोपं सहज भाषेत आणि इतक्या साध्या आवाजात कधीच बोलत नाहीत प्रियानो. कारण ती देवाची वाणी असते. ज्या वेळेला देवाची वाणी आपण ऐकतो त्यावेळेला थरथराट होतो, गडगडाट होतो प्रियानो. आणि तेवढ्या त्या पहाटेच्या वेळेला, भयान पहाटेच्या वेळेला त्या रिकाम्या कबरेमध्ये ही घोषणा गाजलेली आहे, तो येते नाही, तो उठला आहे. तो उठला आहे. आणि मग येशूने या शिष्याला दर्शन दिले. बघाशी मी योहानाचा सुवर्तमान 20वा अध्याय 19 पासून पुढे वाचलेला आहे. आणि मग त्यानंतर येशूने दर्शन दिलं आणि त्याद्वारे त्याने देवाच्या राज्याची स्थापना करणार ही खात्री दिलेली आहे. त्यांना वाटलं प्रभू येशू ख्रिस्त मेला वधस्तंभावरती, त्याला त्या कबरीत पुरलं, संपलं, दी एंड, फुल स्टॉप. कारण आम्ही या येशूकडून फार अपेक्षा केली होती की आमचा राजा होईल, आम्ही त्याची प्रजा होऊ, हा राज्य स्थापन करेल, आम्ही त्याच्या राज्यामध्ये एकाला उजवीकडे डावीकडे आणि बरीच पदं असतील, त्या पदांच्यावरती आम्ही विराजमान होऊ. परंतु हा मरण पावला, मेला, हे पाहिल्यानंतर त्यांना देवराज्याची जी स्वप्न होती ती धुळीस मिळाले होते. पण येशू ख्रिस्त आला आणि त्याने पुन्हा दाखवून दिलं ही इज देअर, द किंगडम ऑफ गॉड इज देअर. देवाचं राज्य आहे. आणि मी जो मेलो होतो तो पुन्हा पुनरुत्थान झालेलो आहे आणि मीच त्या राज्याचा राजा आहे. ख्रिस्ताने स्वतःच्या अस्तित्वाद्वारे मी जिवंत आहे प्रगट केलं. जो मेला होता तो पुन्हा जिवंत झालेला आहे. जो देवाच्या राज्याची स्थापना करायला आला होता पण तुम्ही त्याला खिळलेला आहे, परंतु खिळल्यानंतर तो मेला पण त्याचं जीवन संपलं नाही, इट्स गोइंग ऑन. तो जिवंत आहे आणि त्याच्या बरोबर आलेलं देवाचं राज्य सुद्धा संपलं नाही, ते चालू आहे. हालेलुया, ते चालू आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे दर्शन दिलेलं आहे, मी जिवंत आहे, एकदा नाही दिलं बरं का. कारण त्यांना वाटलं असतं मग मी काय स्वप्न बघितलं का? डोळे चोळून त्यांनी पुन्हा त्या रूम मध्ये बघितलं असतं आहे ना. मग चिमटा काढला असेल, हे मला चिमटा काढले जरा बघ बरं काय झालं. एकमेकाला चिमट्या काढल्या असेल, त्यांनी एकदाच दर्शन जर दिलं असतं तर. परंतु शास्त्रामध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं. बघा शिशुवर्तमान जे वाचलं योहाना सुवर्तमान, 3 वेळा तो त्यांच्यासमोर प्रगट झाला आणि म्हणाला तुम्हास शांती असते. 2 वेळा त्या बंद खोलीमध्ये आला आणि दुसऱ्या वेळेला तो तुम्हाला म्हणाला तूच ना तो ज्या माझ्यामध्ये विषयी, माझ्या पुनरुत्थानाविषयी शंका घेतोस, इकडे ये, जवळ ये, माझ्या खुशीमध्ये, माझ्या जखमांच्या मध्ये, माझ्या या हातामध्ये जखमांच्या मध्ये मुलांना तू बोट घालून पहा, मीच तो आहे की नाही. कारण लोक शिष्यांना असं वाटू नये की मी स्वप्न पाहिलं. अनेकदा आपली प्रिय व्यक्ती जी आपल्याला सोडून या जगातून निघून जाते, आपल्याला असंच वाटतं ते आपल्या घरात आहे, त्याचा भास आपल्याला होतो, कोणाला त्याचा आवाज ऐकायला येतो, कोणाला स्वप्नामध्ये येतात. परंतु प्रियानो, आम्हाला असं वाटतं की हे लोक, हे जे गेलेली व्यक्ती आहे ती माझ्या जवळच आहे, आसपास आहे. परंतु प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित शरीराकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर येशू 40 दिवस पर्यंत अनेकांना अनेक ठिकाणी दर्शन देत फिरत होता. आमची माणसं गेलेली फिरतात का असे? ते दर्शन देतात का? नाही. किती विरोधाभास आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो तो बऱ्याच ठिकाणी गेला, बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याने दर्शन दिलं आणि प्रगट केलं की मी जो मेलो होतो तो पहा मी जिवंत झालो आहे. आणि हे पुनरुत्थित ख्रिस्त स्वतःहून जाणून बुजून लोकांना पटवून देत होता. त्याने लोकांच्या सोबत भोजन केलेलं आहे. शिष्यांच्या बरोबर पुनरुत्थानाच्या नंतर तिबिरिया म्हणजे गालिल समुद्राच्या त्या काठावरती त्याने भाजलेलं काय खाल्लं? मासा खाल्ला, भाकरी खाल्ले, प्रूफ दिला मी मेलो होतो पण मी उठलो आहे. देवाचं राज्य मी पुन्हा स्थापन करण्यासाठीच आलेलो आहे, ते स्थिर करण्यासाठी आलेलो आहे. त्याची निश्चितता
करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे आणि म्हणून मी जिवंत आहे याची तो खात्री देऊ लागलेला होता. जणू काय मला असं वाटतं की आपल्याकडे 10वी-12वीच्या परीक्षा जेव्हा असतात त्याच्या अगोदर क्रॅश क्लासेस असतात आहे ना. मला माहित नाही दुसरा शब्द काय आहे, टीचर लोकच सांगतील. काय की हे जे प्रायव्हेट ट्युशन्स घेतात ना ते क्रॅश क्लासेस घेतात आहे ना. म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, जाता जाता आहे ना. जसं वर्तमानपत्रामध्ये छापता काय बातम्या येतात तसं परीक्षेच्या अगोदर 10-15 दिवस हे शिक्षक लोक काय करतात, क्रॅश कोर्स घेतात. क्रॅश कोर्स, हा कोर्स म्हणतात, क्रॅश कोर्स ठेवतात आणि त्याच्यामध्ये वुड बी जे असतात, लाईकली टू बी म्हणजे हे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात अशा प्रश्नांची उजळणी घेतली जाते आणि सगळा करिक्युलम जो असतो तो कव्हर केला जातो. तशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर या शिष्यांचा त्याने क्रॅश कोर्स घेतलेला आहे. 40 दिवस. किती? 40 दिवस, 40 डेज. आणि या 40 दिवसामध्ये त्याने काय केलेलं आहे, पुनरुत्थानानंतर देवाच्या राज्याची शिकवण अधिक त्याने दृढ केलेली आहे. आणि पहिली गोष्ट त्याने जर काय केलेलं आहे तर त्याने ही निश्चितता त्या शिष्यांच्या समोर आणि त्या लोकांच्या समोर प्रगट केलेली आहे. पुढे आम्ही पाहतो देवाच्या राज्याची ही जी खात्री आहे, ही जी निश्चितता आहे, ही फक्त त्या 40 दिवसांच्या सहवासापुरती मर्यादित नव्हती तर त्याने दिलेल्या अभिवचनावरती अवलंबून होती. काय होतं अभिवचन माहिती का? येशूने ह्या शिष्यांना पुनरुत्थानानंतर एकत्र केलं आणि तो जैतुनाच्या डोंगरावर गेला आणि त्या जैतुनाच्या डोंगरावर नेऊन त्याने आज्ञा केली, संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्मा याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि त्यांना शिक्षण द्या आणि त्यांना माझे शिष्य करा. नुसतं तो त्या डोंगरावर गेला आणि शिष्यांचा त्याने निरोप घेतला आणि त्यांना एकटं सोडलं. आता मी तुमच्या बरोबर होतो, आता तुमचं तुम्ही बघा. तुम्हाला सगळे शिकवण दिलेली आहे, कोण विरोधक आहेत, कोण चांगले आहेत, कसं वागायचं जगामध्ये हे सगळं सांगितलंय. आता तुम्ही असं गोंधळामध्ये टाकून येशू निघून गेला का? नाही गेला. त्याने जात असताना जेव्हा तो वर घेतला गेला तेव्हा काय झालं माहिती का? काढा माझ्याबरोबर प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय, प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय 10 आणि 11 वचन वाचतो. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते तेव्हा पहा शुभ्रवस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे होते. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहता? अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुमच्या पासून वर आकाशात घेतला गेलाय तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच गेले, तसाच. हे अभिवचन आहे, ही खात्री आहे, ही निश्चितता आहे. ही कोणा माणसांनी बोललेली नाहीये, ही देवाच्या दूताने बोललेलं आहे. देवाचा दूत हा देवाला प्रतिनिधित्व करत असतो. तो मनाने काही सांगणार नाही, बोलणार नाही. जे देवाने त्याला सांगितलं होतं तेच त्यांनी म्हटलेलं आहे. जसा तुम्ही त्याला आकाशात घेतला गेलाय असं पाहिलेलं आहे तसाच तो पुन्हा येणार आहे. आणि या अभिवचनाद्वारे शिष्यांच्या मनामध्ये असलेला गोंधळ निघून गेला, त्यांच्यामध्ये असलेलं भय निघून गेलं, त्यांच्यामध्ये असलेली भीती निघून गेली. आता आपल्या जीवापेक्षा येशूचे काम करणं, येशूची सुवार्ता सांगणं हे त्यांना महत्वाचं वाटू लागलेलं आहे. येशूच्या राज्याची खात्री पुनरुत्थानानंतर त्यांना देण्यात आलेली आहे. ही जी वेळ आहे ना प्रियानो, देवाने पुनरुत्थानानंतर निवडली होती ना, ही माणसांचं जीवन बदल करणारी वेळ होती. पुनरुत्थानानंतर शिष्यांचं जीवन बदललं, ते बदलून गेले. जे घाबरून लपलेले होते ना त्यांचं काय झालं माहिती का? त्यांचं जीवन पुढे बदललं. आणि काय झालं? दुसरी गोष्ट आहे, दुसऱ्या मुद्द्याकडे मी येत आहे. देवाच्या राज्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. देवाच्या राज्याच्या सामर्थ्यासाठी ते पात्र ठरलेले आहेत आणि त्यासाठी प्रभू देव आपण काय केलेलं आहे याकडे आपण लक्ष देणार आहे. पण मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे पुनरुत्थाना अगोदर यांचं जीवन काय होतं, लोकांचं जीवन काय होतं. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे मी तुमचं लक्ष वेधू द्या. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या द्वारे या अनेक शिष्यांचा बाप्तिस्मा झालेला होता. येशूच्या शिष्य होण्या अगोदर हे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य झालेले होते आणि त्याचे समर्पण त्यांनी निश्चित केलेले होते. त्यांचे व्यवसाय त्यांनी त्या शिष्यत्वासाठी सोडलेले होते. त्यांनी आपली घरदारं सोडलेले होते, आपले नातेवाईक सोडलेले होते, गणगोत्र सोडलेले होते, आपला मच्छीमारीचा व्यवसाय सोडलेला होता. पण त्याच वेळेला ते साशंक होते, साशंक होते, ते स्वार्थी पण होते. प्रभू आम्ही तुझ्या मागे आलो, आम्हाला काय मिळणार?
काय मिळणार? व्हॉट इज द बेनिफिट ऑफ फॉलोइंग यू क्राइस्ट? ते आपसात भांडण पण करत होते बरं का, शिष्यवर्ग. दोन भांडी एकत्र ठेवा बघा, आवाज होतो की नाही? होतो ना. तशाच प्रकारे हे 12 शिष्य होते. यांच्यामध्ये काय वाद झाले नाहीत का? यांच्यामध्ये भांडणं झाली नाहीत का? यांच्यामध्ये चढाओढ नव्हती का? आम्ही हे समजत नाही, आम्ही हे विचारात घेत नाही, पण तरी देखील परमेश्वराने त्यांना त्याच्या महान सेवेसाठी त्यांच्यामध्ये असलेली चूक दुरुस्त करून पुन्हा उभं केलेलं आहे. फिलिपाला प्रश्न होता, 5,000 माणसांना जेवण कसं घालायचं? पेत्राला प्रश्न होता, प्रभू मी काय करू? आणि म्हणून पेत्राने 3दा नाकारलं तरी प्रभू येशूने त्याला आपला शिष्य पुन्हा बनवून त्याला पुनर्स्थापित केलेला आहे. हे शिष्य आपसामध्ये भांडण करत होते, वाद करत होते. देवाच्या राज्यामध्ये येशूच्या उजवीकडे कोणी बसायचं, डावीकडे कोणी बसायचं, याच्यामध्ये त्यांची चढाओढ चाललेली होती. शेवटी माणसंच होते ते. आणि पुनरुत्थान आलं प्रियानो, आणि त्यांचे विचार बदलून गेले. पुनरुत्थान आल्यानंतर त्यांची लाईफस्टाईल बदलून गेलेली आहे. पुनरुत्थान आल्यानंतर त्यांची जी विचारसरणी होती येशूकडे पाहण्याची, त्याच्या शिकवणीकडे पाहण्याची, ती सगळी बदलून गेलेली आहे. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 6वं वचन. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना पुनरुत्थानानंतर देखील देवाच्या राज्याचं शिक्षण देत होता. त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते आणि ते प्रश्न त्यांनी दाबून ठेवले नाहीत. त्यांनी बेधडकपणे येशूला विचारले. काय विचारलेले आहे प्रश्न? पहा बरं, प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 26वं वचन. प्रभूजी याच काळात, स्क्रीनकडे बघा, याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? त्या शिष्यांच्या मनामध्ये तोच विचार होता आणि तेच पूर्णत्वास नेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि पुन्हा त्याने देवराज्याच्या वाढीची सुरुवात केलेली आहे. कारण लोक अपेक्षा करत होते ना, लोक अपेक्षा करत होते. मग येशूने सांगितले की हा जो कोर्स आहे 40 दिवसाचा, हा माझ्या हातात नाहीये. करिक्युलम देवाने बनवलेला आहे, देवाने बनवलेला आहे. आय डोंट नो, मला नाही माहिती. हा क्रॅश कोर्स बनवणारा देवाप आहे. 40 दिवस मला तुमच्यामध्ये पाठवलेले, जे त्याने करून पाठवलेले, सांगून पाठवलेले, ते मला करायचंय. काय करायचं आहे? जेव्हा त्याला प्रश्न केला की प्रभूजी याच काळामध्ये, म्हणजे तुम्ही आता पुनरुत्थित झालेला आहात, तर पुनरुत्थित झाल्यानंतर याच काळामध्ये तुम्ही इस्रायलचं राज्य पुन्हा स्थापित करणार काय? ते कुठे ढासळलं होतं? ते बऱ्याच वर्षापूर्वी ढासळलं होतं. येशू असताना ढासळलंच नव्हतं ते. येशूच्या अगोदरही हे सगळे इस्रायली रोमन सत्तेखाली गुलामगिरीमध्ये होते. मग येशूने काय सांगितलं? क्रॅश कोर्सचा अधिकारी कोण आहे? पुढचं वचन वाचा बरं, 7वं वचन. तो त्यांना म्हणाला, जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही. ते मलाही माहित नाही. मी इस्रायलचं राज्य आता स्थापन करणार की नंतर स्थापन करणार? देवाचं राज्य प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आता येणार की नंतर येणार? आय डोंट नो. प्रभू येशूचं येणं पुन्हा कधी होणार, कुठल्या दिवशी, कुठल्या वारी, कुठल्या ठिकाणी, आम्हाला नाही माहिती. कारण ते सर्व कर्ता कर्मिता कोण आहे? पिता आहे. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहतो, तुम्ही देवाच्या राज्याचे सामर्थ्य जाणून घेणे हे त्या देवाच्या राज्याचा समय आणि काळ जाणून घेण्यापेक्षाही अधिक महत्वाचं आहे. आजचे चर्चेस देवाचं राज्याचं सामर्थ्य जाणून घेतच नाही, पण त्याचा समय आणि काळ काय आहे याच्याने विचार करत नाही. आम्ही आमच्या संसारामध्ये आमच्या दैहिक गोष्टी पूर्ण करण्याच्या मागे लागलेलो आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की तुम्ही माझे साक्षी व्हाल. तुम्ही माझे साक्षी होणं महत्वाचं आहे. योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय 27व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना साक्षी होण्याचं महत्व सांगत आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला जे ठाऊक होते त्याच्यापेक्षा अधिक असे पवित्र आत्म्याने आमचा बाप्तिस्मा घेणं, आमच्या बाप्तिस्मा घेण्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे जे सामर्थ्य असते, जे पवित्र आत्म्याचा सहवास असतो, तो प्रियानो आम्हाला प्राप्त होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. काय म्हणाला प्रभू त्यांना? तुम्हीही साक्ष द्याल, कारण तुम्ही माझ्या बरोबर आरंभापासून आहात. कुठे होते आरंभापासून?
येशू 30 वर्षाचा झाल्यानंतरही शिष्य जोडले ना त्याला, हे त्याचे शिष्य झाले. म्हणजे येशूच्या सेवेच्या प्रारंभापासून तुम्ही माझ्या सोबत आहात असं येशू त्या शिष्यांना सांगतो. ज्या दिवशी तुम्ही आणि मी त्या येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, त्या दिवसापासून प्रभू तुम्हाला आणि मला म्हणत आहे की तुम्हीही साक्ष द्याल, कारण तुम्ही माझ्या बरोबर आरंभापासून आहात. यू अँड मी हॅव टू बी विटनेसेस. तुम्ही आणि मी साक्षी व्हायला पाहिजे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठलेले याचे साक्षीदार व्हायला पाहिजे. पहा ना, पवित्र आत्म्याने भरले जाण्यापूर्वी, त्याच्या सामर्थ्याने भरले जाण्यापूर्वी हे शिष्य घाबरत होते. हे माणसांना घाबरून लपून बसले होते. समुद्रातून जात असताना, येशू सोबत असतानाही जेव्हा पाण्यामध्ये बोट बुडू लागली त्यावेळेला येशू झोपलेला होता, परंतु येशू सोबत असून देखील ते घाबरले होते. ते भयभीत झाले होते. जेव्हा त्यांच्यावर संकट आलं, येशू झोपला होता, आणि जेव्हा येशूवर संकट आलं, शिष्य झोपले होते. कळालं? समुद्रामध्ये शिष्यांच्यावर संकट आलं, येशू झोपला होता. गेतशेमनीमध्ये येशूवर संकट आलं, शिष्य झोपले होते. हे तर मलाही आश्चर्य वाटलं. हे कसं लॉजिक आहे? परंतु या लॉजिक मध्ये अर्थ आहे. याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. ज्या वेळेला समुद्रामध्ये बोट बुडू लागली आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःचं सामर्थ्य प्रकट करायचं होतं, आणि म्हणूनच तो झोपी गेलेला होता आणि शिष्यांना त्यांची स्थिती दाखवून दिली देवाने. तुम्ही का घाबरता? अहो अल्पविश्वास, तुम्ही का घाबरता? मी तुम्हा बरोबर नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्याशी चर्चा केली आणि मग त्याने त्या वाऱ्याला दटावलं आणि समुद्राला त्याने शांत केलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रभू येशू संकटामध्ये असताना शिष्य झोपी गेलेले आहेत आणि शिष्यांकडे तो येऊन म्हणतो, तुमच्याने थोडा वेळ जागवत नाही काय? तिसरा मुद्दा आहे आणि तो म्हणजे देवाचं राज्य. पहिला आपण पाहिलेलं आहे, देवाचं राज्य निश्चित आहे. त्याची खात्री प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः जिवंत होऊन आम्हाला समोर दिलेली आहे. दुसरं आम्ही पाहतो देवाच्या राज्याचं सामर्थ्य जे आहे, ते सामर्थ्य ज्याच्या शरीरामध्ये येतं, ज्याच्या अंतःकरणामध्ये येतं, ज्याच्या मनामध्ये येतो, त्याच्या मनातील भीती दूर जाते. तो घाबरलेला जो असतो ते भय निघून जातं आणि सेवेसाठी, देवाच्या सेवेसाठी तो धैर्यवान होतो. तिसरी गोष्ट महत्वाची आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने स्कोप सांगितलेला आहे. देवाच्या राज्याची व्याप्ती काय आहे हे त्याने निदर्शनास आणलेलं आहे आणि म्हणून त्या व्याप्तीकडे आपण लक्ष देणार आहे. पुनरुत्थानानंतर ही जगासमोर येशू ख्रिस्ताने व्याप्ती मांडलेली आहे. एक उदाहरण आपल्याला शास्त्रामध्ये आढळतं. आता दोन्ही मुद्द्यामध्ये आपण पुनरुत्थानाच्या आधी काय परिस्थिती होती आणि मग नंतर ती कशी बदलली हे पाहिलं. आता आपण तिसरी गोष्ट पाहणार आहे, पुनरुत्थानाच्या अगोदर काय परिस्थिती होती. योहानाचं सुवर्तमान 4 अध्याय जर आपण काढला तर त्यामध्ये आम्हाला असं पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त यहुदामध्ये त्याचा स्वीकार न केल्यामुळे, त्याला विरोध झाल्यामुळे तो गालिलाकडे निघाला आणि गालिलाकडे जात असताना शमरोनातील सुखार नामे गावाजवळ तो आलेला आहे. शमरोन आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की त्या शमरोनामधून त्याला जावं लागलेलं आहे आणि जात असताना प्रॉब्लेम हा झाला, यहुदी आणि शमरोनी एकत्र व्यवहार करत नव्हते. रोटी बेटी व्यवहार तर फार दूरच झाला, परंतु तरी देखील तो जात असताना शिष्यांच्या मात्र प्रॉब्लेम झाला होता. शिष्य पुन्हा घाबरलेले होते. ज्यांना वाळीत टाकलेलं आहे, ज्यांच्यावर बहिष्कार टाकलेला आहे, ज्यांच्याशी काही देवाणघेवाण नाही, ज्यांच्या विरोधामध्ये यहुदी एकदम कट्टर उभे आहेत, त्यांच्या गावातून जायचं त्यांना भीती वाटली मनामध्ये. त्यांना कसं तरी झालं असेल. त्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील, कारण जिथे नो एंट्री आहे तिथून त्यांना जायचंय. ज्या गावामध्ये एंट्रीच नव्हती, जायचंच नाही यहुद्यांनी, त्या गावातून त्यांना जावं लागत होतं. लोक काय म्हणतील, लोकांनी पाहिल्यावर आमचं काय करतील, म्हणून हे शिष्य खूप घाबरलेले होते. आणि म्हणून तो शास्त्रपाठ जर नीट वाचला ना, मी पुन्हा काल परत वाचत होतो, प्रभू येशू ख्रिस्त एकटाच त्या शमरोनी स्त्री बरोबर त्या विहिरीच्या काठावर बसलेला. शिष्य कुठं होते? शिष्य कुठं होते? ते नव्हतेच तिथं. पुढे पुढे जेव्हा आम्ही वाचत जातो तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं की तो स्त्रीशी बोलत असलेला हे शिष्य आले आणि त्यांनी पाहिलं. कदाचित त्यांनी मागे राहून पाहिलं असेल, येशूचं काय होतं बघू, काय धरपकड झाली तर आपण मागच्या मागेच पळून जाऊ, म्हणून कदाचित ते यहुदामध्येच त्या येशूला त्यांनी सोडलं असावं.
आणि पेत्रासारखं लांबूनच येशूचं काय करतायत हे पाहत बसले असतील. पण ज्या वेळेला येशू निर्धास्तपणे त्या स्त्री बरोबर बोलत त्या याकोबाच्या विहिरीशी त्यांनी पाहिलं, त्यावेळेला त्यांच्यामध्ये धाडस निर्माण झालं. ते पुन्हा आले आणि बघितलं तर स्त्रीशी बोलत आहेत. पण त्यांचं धाडस नाही झालं की तुम्ही स्त्रीशी का बोलताय, कारण त्यावेळेस यहुद्यांचा तो नियम होता की ओपन स्पेस मध्ये स्त्रियांशी यहुदीने आणि विशेष करून रब्बी गुरुजींनी बोलू नये. आणि म्हणून त्यांचं धाडस झालं नाही की आता येशूला आम्ही कसं काय बोलायचं, हे काय बोलायचं. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते. आणि आम्हाला ही एक घटना आठवते का की एक स्त्री प्रभू येशूकडे आली आणि प्रभू येशूला काहीतरी मागू लागलेले आहे. आणि ते मागत असताना प्रभू म्हणाला, मी इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांसाठी आलेलो आहे. कोण होती ती स्त्री? त्या स्त्रीकडे लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलेलं, मी शमरोन्यांसाठी आलो नाही तर इस्रायलातील जे भटकलेले आहेत, इस्रायलमध्ये यहुद्यांच्या मध्ये जे हरवलेले आहेत, त्या हरवलेल्या मेंढरांना मी शोधावयास आलेला आहे. हे पुनरुत्थानापूर्वीचं स्टेटमेंट आहे. या घटना पुनरुत्थानाच्या अगोदर झालेल्या आहेत. पण पुनरुत्थानानंतर काय झालेलं आहे, हा बदल जो आहे, हा बदल फार महत्वाचा आहे. पुनरुत्थानानंतर प्रियानो, देवाच्या राज्याची व्याप्ती वाढत झालेली आहे, वाढत गेलेली आहे. आणि मग येशूने काय सांगितलं माहितीये का, जेथे माझी चौकशी झाली, जेथे माझी धरपकड झाली, जेथे माझ्या विरुद्ध खोटे साक्षी उभे केले गेले, जेथे रोमन सत्ताधिकारी आणि यहुदी यांनी मिळून माझ्या विरुद्ध मसलत केली, तेथे तुम्ही उभे राहा आणि मी जिवंत झालो आहे याची साक्ष द्या. हालेलुया. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की मग तो काय म्हणाला की तुम्ही इथून कुठे जा, यरूशलेममधून यहुदियामध्ये जा. कारण यहुदी लोकांनी येशू ख्रिस्ताला विरोध केला होता. यहुदी लोक येशूला स्वीकारत नव्हते, कारण त्या ठिकाणी यहुदिया प्रांत म्हणजे यहुदी जास्त होते. आणि म्हणून मग प्रभू येशू ख्रिस्ताने या शिष्यांना यरूशलेम नंतर कुठे पाठवलं, यहुदियामध्ये पाठवलं, जिथे विरोध झालेला होता, जिथे त्याच्या सेवेबद्दल गैरसमज करून गैरसमज पसरवले गेलेले होते. प्रभू म्हणाला, गो दे, तिथे जा आणि साक्ष द्या, माझे साक्षीदार व्हा. मग पुढे आम्ही पाहायला मिळतो तिसरं स्थळ आहे. पुनरुत्थानानंतर बदल कसा झालेला आहे पहा तुम्ही, तुमच्या डोळ्यासमोर हे सगळ्या गोष्टी आणा. मग तो येशू त्यांना कुठे पाठवतो, यरूशलेम मधून यहुदिया, यहुदियामधून शमरोनामध्ये. सुवार्तेचा प्रसार झाला एवढंच लिहिलंय, पण त्याच्या मागचा जो हा इतिहास आहे ना, आपण फार महत्वाचा आहे. येशूच्या मनातले विचार जेव्हा आम्ही अभ्यास करतो, विचार करतो, तेव्हा किती अगाध ज्ञान आम्हाला प्राप्त होतं. येशू ख्रिस्ताने जी वाक्य बोलली ती अशीच बोललेली नाही, त्याच्या मागे किती त्याचा हेतू मोठा होता हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून मग आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, मग शमरोनात जा, जेथे फिलिप पोहोचला होता, जिथे फिलिप गेला आणि तेथे त्याने देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. प्रेषितांची कृत्य 8व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आणि मग ज्या शमरोन्यामध्ये मला सुवार्ता सांगता आली नाही, ज्या शमरोनियांना यहुद्यांनी बाहेर टाकलेलं होतं, त्याचे काही प्रॉब्लेम झाले होते इतिहासामध्ये, म्हणून तुम्ही तिथे जा आणि त्यांनी देखील माझ्या राज्यात यावं ही माझी इच्छा आहे. त्यांना सुवार्तेचा प्रसार करा. शिष्य गेले, ते प्रीच्ड द गॉस्पेल. आणि अनेक शमरोन्यांनी येशूवर विश्वास ठेवला. शिष्यांच्या पर्यंत कशाला जातात, त्या शमरोनी स्त्रीने तिचेच उदाहरण घ्या ना, तिने कळशी तिथेच टाकली, घागर तिथेच टाकली, गावात पळाली आणि म्हणाली, मला मसीहा सापडला आहे, तो तोच आहे का, तुम्ही येऊन पहा. आणि गावातले काही बुजुर्ग माणसं आले, त्यांनी येशू ख्रिस्ताकडे वर खाली पाहिलं, त्याचा आवाज ऐकला, त्याची सुवार्ता ऐकली आणि म्हणाले, तू बोललीस म्हणून नाही, पण आम्ही पाहिलं म्हणून विश्वास. माणसाचं कसं असतं माहिती आहे, स्त्रियांकडे खालच्या दृष्टीने पाहण्याचा हा एक प्रकार त्याही काळात चालू होता. हो बाई, तू सांगितलंस खरोखर, तिला मोठेपण द्यायची यांची इच्छाच नव्हती या पुरुषांची. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी ही गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते. शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, पुरुष प्रधान समाजामध्ये स्त्रियांना कसं डावललं जातं, पण त्याच किती महत्वाचे आहे. आणि ही गोष्ट परमेश्वराला कळाली आणि म्हणून पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन पहिलं कोणाला झालं, स्त्रीला झालं. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की यरूशलेम
यरुशलेम मधून यहुदियामधून शमरोनात आणि शमरोनामधून मग संत पावलाला देवाने पाचारण केलं आणि सेवेसाठी पाठवलं. मग ही सुवार्ता पावलाकडे आली आणि मग पावलाने इफिस या ठिकाणी जाऊन देवाच्या राज्याची घोषणा केलेली आहे. प्रेषितांची कृत्य 20व्या अध्यायामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं. आणि तो काय म्हणाला माहिती का? देवाचे राज्य येथे आहे. द किंगडम ऑफ गॉड इज हिअर. येथे आहे. सेंट क्रिस्टोफर चर्च मध्ये देवाचं राज्य आहे, माणसाचं नाही. आणि म्हणून माणसं जे विचार करतात ना तसं काही घडतच नाही. आम्हालाच प्रश्न पडतात असं कसं झालं. पण आम्ही हे विसरतो की देवाचं राज्य इथं आहे. संत पावलाने इफिस करामध्ये जाऊन इफिस येथे जाऊन हेच सांगितलेलं आहे. हीच सुवार्ता सांगितली, द किंगडम ऑफ गॉड इज हिअर. आणि मग तिथून तो निघाला, इफिस मध्ये सुवार्ता प्रसार केले आणि मग तिथं देवाच्या राज्याची घोषणा केली. मग तो रोमला पोहोचलेला आहे. रोम मध्ये अनेक छोटी मोठी शहर होती, अथेन्स वगैरे, आणि ग्रीक मध्ये पोहोचलेला आहे. आणि मग प्रेषितांच्या कृत्याची पुस्तक जे आहे त्या पुस्तकाची सुरुवात जर तुम्ही पाहाल आणि त्याचा शेवटचा अध्याय, शेवटचं वचन जर तुम्ही पाहाल, उघडा प्रेषितांची कृत्य 28वा अध्याय 31वा वचन काय लिहिलेलं आहे की दोन्ही वचन, सुरुवातीचं आणि शेवटचं वचन जे आहे या पुस्तकाचं, हे देवाच्या राज्याविषयीच वर्णन करतात. शेवटचं वचन वाचा बरं. कोणापासून अडथळा न होता येशू ख्रिस्त पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी संत पाऊल शिकवीत असे असं लिहिलेलं आहे. देवाच्या वचनाची सेवा करणारे लोक जे आहेत हे लोक प्रियानो देवाच्या राज्याविषयी बोलत होते. म्हणून सेंट क्रिस्टोफर चर्च हे जिवंत चर्च आहे, कारण या चर्च मध्ये देवाचं राज्य आहे. गॉड रूल्स ओव्हर हिअर. माणसाचं काहीच चालत नाही. जेवढा ते जास्त प्रयत्न करतात तेवढा त्यांना अपयश प्राप्त होतं, कारण आमचा देव हा जिवंत देव आहे. आम्ही त्याचे लोक आहोत. आमच्यासाठी त्याने वधस्तंभावरती मरण पत्करलेलं आहे. आमच्यासाठी त्याने आपला देह त्या वधस्तंभावर खर्ची केलेला आहे. आमच्यासाठी त्याने त्या वधस्तंभावरती आपलं पवित्र, निर्दोष आणि निष्कलंक असं रक्त सांडलेलं आहे. वी आर प्रेशियस इन द साइट ऑफ गॉड. तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या दृष्टीने अनमोल आहोत, मूल्यवान आहोत. आणि हे सगळं कधी झालं माहिती का? आफ्टर ईस्टर, पुनरुत्थानाच्या नंतर. व्ह्यूज चेंज्ड. बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. घाबरलेल्यांना धैर्य मिळालं आणि जे त्यांना आवश्यक होतं ते देवाने त्यांना दिलेले. आणि काय म्हणाला प्रभू? मी तुम्हाला माझा पवित्र आत्मा विस्तार म्हणून देतो आणि तो तुम्हाला मिळेपर्यंत वेट. यरुशलेमेमध्ये तुम्ही थांबा, डोंट गो. तर माणसाला पळायची घाई असते ना. आता येशू गेला, त्याचा वारसा आपण पुढे चालवावा. मी किती काम करतो बघा, मी किती काम करणार आहे दाखवायची त्यांच्यामध्ये चढाओढ झाली असतात. आणि सगळं जाणून प्रभूने त्यांना अटकाव केला. म्हणाला पवित्र आत्मा मिळत नाही तोपर्यंत चुपचाप बसायचं तिथं. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं माडीवरल्या खोलीमध्ये हे सगळे जण जमा झाले होते आणि प्रार्थनेमध्ये होते. प्रभू आता किती वेळ थांबायचा आम्ही? कधी सेवेला प्रारंभ करायचा? तो गेला निघून. आता पुढे काय? आणि मग देवाने पवित्र आत्मा पाठवला कबुतरासारखा. म्हणजे कबुतरासारखा म्हणजे तसा आकाराचा नाही, संत गतीने तो आला. जो बाप्तिस्माच्या वेळेला आला होता, पण माडीवरल्या खोलीमध्ये तो संत गतीने आला का? नाही. कसा आला तो? अग्नी ज्वाले सारखा आला. त्याचा आकार कसा होता? जिवे सारखा होता. आणि मग हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला. ते अभिषिक्त झाले. देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये आलं आणि प्रियानो ते काय झाले? महान पुरुष झाले. जबरदस्त ताकद त्यांच्यामध्ये आली. भीती निघून गेलेली आहे. पुनरुत्थानाचं हे सामर्थ्य आहे प्रियानो. आम्हाला वाचवणारा फक्त परमेश्वर आहे. आणि जर त्या परमेश्वराची इच्छा असेल प्रभूसाठी आम्ही मरावं, तर आम्हाला कोणी वाचवू शकणार नाही. आमेन. इफ गॉड ओपन्स द डोर, नो वन कॅन शट. फक्त आशीर्वादाचे नाही बरं का, पैशा पाण्याचे नाही, मालमत्तेचे नाही, चांगल्या दिवसाचे सुगीचे नाही. इफ गॉड ओपन्स द डोर, जर आमचा छळ व्हावा ही जर प्रभूची इच्छा असेल तर कोणी ते डोर बंद करू शकणार नाही. पण जर देवाने ते दरवाजा छळ होऊ नये म्हणून बंद केला तर कुठलीही ताकद आमचा छळ करू शकणार नाही. आमेन. बोलूया आपण मोठ्याने. आमेन. येस. पुनरुत्थानानंतरचं हे सामर्थ्य आहे. पुनरुत्थानानंतरचं हे देवाचं राज्य असं आहे प्रियानो. मग आता चौथा मुद्दा आहे
शेवटचा मुद्दा मग मी संपवणार आहे. देव राज्याला आमचा काय प्रतिसाद आहे? व्हॉट इज अवर रिस्पॉन्स टू द किंगडम ऑफ गॉड? पहिली गोष्ट आहे, आपण हा विचार करायला पाहिजे की राज्य म्हणजे काय, ते सामर्थ्यशाली आणि बदल कसं घडवतं याचा आम्ही विचार करायला पाहिजे. आपण लक्षात ठेवूया, सैतान पराजित झालेला आहे, सैतान पराभव मिळवलेला आहे, मृत्यूवरती विजय मिळवला गेलेला आहे. आणि आपण ज्या कुठल्याही समस्येमध्ये आहे, आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, त्याच ठिकाणी राजा येशू आमच्या सोबत आहे. The God who is called Emmanuel is with us. तो आमच्या सोबत राहणारा देव आहे. फक्त सुखाच्या दिवसांच्या मध्येच नाही, तर जेव्हा आम्ही दुःखी असतो, जेव्हा आम्ही आजारी असतो, जेव्हा संकटात असतो, अडचणीत असतो, विचाराने आमच्या मनामध्ये काहूर उठलेले असतात, काय करावं आम्हाला समजत नाही, पुढचा रस्ता अंधकारमय असतो, त्यावेळेला नेव्हर फॉरगेट इमॅन्युएल इज विथ मी. आम्हा संगती राहणारा देव आमच्या सोबत आहे. आणि म्हणून प्रियानो, पुनरुत्थानानंतर सृष्टी बदललेली आहे. पुनरुत्थानानंतर भूमिकंप झालेले आहे. पुनरुत्थानानंतर प्रियानो त्या मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटलेला आहे. पुनरुत्थानानंतर थडगी उघडलेली आहे. पुनरुत्थानानंतर जे घाबरलेले होते ते प्रियानो पुनरुत्थानानंतर जे घाबरलेले होते ते त्यांच्यातलं भय परमेश्वराने काढून टाकलेले आहे. आणि जे धडधाकट होते, जे रागिष्ट होते, जे बलसंपन्न होते, जे अहंकाराने भरलेले होते, गर्वाने भरलेले होते, ते घाबरून गेले. ते घाबरून गेले. म्हणून येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्यावेळेला जे शिपाई होते ते पडले असं म्हटलेलं आहे. ते मागे सरकले आणि पडले, घाबरले. अर्धांड असे ते शिपाई. येशूमध्ये प्रियानो आम्हाला मुक्तता आहे. येशूमध्ये आम्हाला वैभव आहे. जो विश्वास ठेवतो येशूवरती त्याला पापक्षमा प्रभू देतो. त्याला नवजीवन येशूमध्ये उपलब्ध आहे. जे रंजले गाजलेले आहेत, ज्याची छळवणूक होत आहे, अशांचं पुनर्वसन करण्याचं पर्व प्रियानो पुनरुत्थानानंतर सुरू झालेलं आहे. आणि म्हणून पुनरुत्थानानंतर चर्चची स्थापना झाली. पुनरुत्थानानंतर सेंट क्रिस्टोफर चर्चची स्थापना झालेली आहे. या कधी विसरू नये. कशासाठी झाली? पॉझिटिव्ह बघणार आहोत, निगेटिव्ह नाही. पॉझिटिव्ह कशासाठी झालेले आहे? मिशन कार्यासाठी झालेले आहे. देवाचं जे येशूमध्ये होतं, जे ध्येय होतं, जे मिशन कार्य होतं, सुवार्ता प्रसाराचं, तारणाचं, देवाच्या राज्याचं, हे कार्य करण्यासाठी देवाने मंडळीची स्थापना केलेली आहे. भक्तीला लोकांनी एकत्र यावं आणि स्वर्गीय देवाचं गौरव करावं, यासाठी एक स्थळ असावं, याकरता लोकांनी एकत्र यावं, याकरता परमेश्वराने पुनरुत्थानानंतर चर्चची स्थापना केलेली आहे. आम्हाला सहभागिता मिळावी, आम्हाला एकत्र सहवास मिळावा. आमच्या अशा एकत्र येण्यामध्ये आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं सानिध्य असावं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराने पुनरुत्थानानंतर चर्चची स्थापना केली. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 47 वचन काय म्हटलेलं आहे त्या वचनामध्ये? आहे पाठ. परमेश्वर त्यांच्यामध्ये दररोज भर घालीत असे. कारण ते काय करत होते? 42 वचन वाचा बरं त्याच अध्यायाचं. हे शिष्यवर्ग प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, सहवासात, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर असं. किती छान. पुनरुत्थानानंतर हे झाले बरं का. पुनरुत्थानाच्या अगोदर ते शिक्षणात येशूच्या होते, ते सहवासात येशूच्या होते, ते भाकर मोडण्यात येशू सोबत मेजावर होते आणि प्रार्थना करण्यात ते येशू बरोबर होते. पण पिक्चर चेंज झालं, चित्र बदललं. पुनरुत्थानानंतर येशू त्यांच्यामध्ये शरीर रूपाने नाही, परंतु तो आता आत्म्याच्या स्वरूपामध्ये आहे. आणि मग हे शिष्यवर्ग एकत्र येऊन चर्चची परमेश्वराने अशा प्रकारे स्थापना केलेली आहे. नेव्हर नेव्हर क्रिटिसाइज युअर चर्च. आम्ही आमच्या चर्चवर टीका करू नये. पटत नसेल निघून जा, पण टीका करू नका, कारण ख्रिस्त आमच्या या चर्चसाठी मरण पावला. हालेलुया. त्याने आपलं पवित्र रक्त सांडलेलं आहे. आम्हाला काय अधिकार आहे त्या पवित्र शरीरावरती चिंतोडे उडवण्याचा? आणि म्हणून तो संत शाऊलाला काय म्हणाला, जो नंतर संत पाऊल झाला? पावला पावला तू माझा छळ करतेस. आम्ही कुठं करतो? तू कोण आहेस? तुला कधी केला? तुला कधी
फटके मारले, तुझ्याविषयी तुझ्याबद्दल माझ्याकडे काय सर्टिफिकेट नाहीये, परवानगी नाहीये. हु आर यू? ज्यांचा तू छळ करतोस तोच मी आहे, तोच मी आहे. किती अगम्य आहे याच्यामध्ये, किती अगम्य आहे. दुसरी गोष्ट, देवाच्या राज्याविषयी आम्ही विचार करायचा आहे प्रतिसाद देण्याकरता. दुसरी गोष्ट महत्वाची आहे, माझा देवाच्या राज्याला प्रतिसाद काय असेल तर आम्ही चिन्ह पाहिलं पाहिजे. देवाच्या राज्यामध्ये जर मी आहे, देवाचं राज्य जर माझ्यामध्ये आहे, तर व्हॉट इज द साईन, काय सिम्पटम आहे? जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटतो तेव्हा माझं मन मला सांगतं ख्रिस्त माझ्यावर प्रेम करतो. क्राइस्ट लव्स मी. देवा माझ्यावरती प्रेम करतो, तो माझ्यासाठी आला, तो आता इथे माझ्या सोबत आहे. आणि जेव्हा असं वाटतं ना, दॅट मीन्स दॅट यू आर इन द किंगडम ऑफ गॉड. याचा अर्थ असा आहे की मी देवाच्या राज्यामध्ये आहे. मन तुमचं तुम्हाला सांगत असतं, पण आम्ही ते पटवून घेत नाही. जेव्हा आम्ही चुकतो प्रियानो, जेव्हा आमच्याकडून चूक घडते, जेव्हा आमच्याकडून पाप घडतं, तेव्हा देवाची अगाध कृपा आमचं जीवन भरून टाकते आणि देव आम्हाला पाप क्षमा करतो. तेव्हा आपण म्हणतो मी चुकलो, मला वाईट वाटतं, मी असं करायला नको होतं. तेव्हा देवाची क्षमाशील कृपा जी विपुल प्रमाणामध्ये आम्हाला मिळत असते, तेच चिन्ह आहे की तुम्ही आणि मी देवाच्या राज्यामध्ये आहोत. वी आर इन द किंगडम ऑफ गॉड. जेव्हा एखादी व्यक्ती काही बोलली त्यावेळेला प्रतिकार करावा असं वाटतं, राग येतं मनामध्ये, चिडावंसं वाटतं, एक गुद्दा द्यावाचं वाटतं, नाहीतर टोमणे मारायचे वाटतात, पण आम्ही मारत नाही, आम्ही शांत बसतो. याचा अर्थ यू आर इन द किंगडम ऑफ गॉड. याचा अर्थ तुम्ही देवाच्या राज्यामध्ये. हालेलुया. पण प्रत्युत्तर दिलं, यू आर आउट ऑफ द किंगडम ऑफ गॉड. तुम्ही देवाच्या राज्याच्या बाहेर गेलेला. देवाच्या राज्यामध्ये तुमचा सहवास आहे, त्याचे एक सुंदर ते चिन्ह आहे. देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे, त्याची ती प्रचिती आहे. तिसरं आम्ही हे पाहिलं पाहिजे, माझा देवाच्या राज्याला प्रतिसाद काय. पहिलं आपण पाहिलं ते काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि प्रियानो, ते सामर्थ्यशालीने माझ्यामध्ये बदल कसा घडवते आम्ही विचार केला पाहिजे. दुसरं आम्ही पाहिलं आमचा प्रतिसाद म्हणजे माझ्या जीवनामध्ये देवाचं राज्य आहे याचं चिन्ह काय आहे हे आम्ही प्रत्येकाने तपासून पाहिलं पाहिजे. तिसरं गोष्ट आहे आणि ती म्हणजे आम्ही देवाच्या राज्याचे साक्षीदार जे आहेत त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. वी शुड ऑलवेज बी विथ द पीपल हु आर विटनेसिंग द किंगडम ऑफ गॉड. देवाच्या राज्याची घोषणा करतात त्यांच्या बरोबर राहा. इतरांच्या बरोबर राहिला तर रास होणार, अधोगतीला पोहोचणार. मला हा देवाचा अनुभव आला असं सांगणारे अनेक लोक आहेत. भेटते त्यांना, भेटा, त्यांच्या सहवासात राहा ना, त्यांना फोन करा, त्यांच्या घरी जा, त्यांच्या बरोबर आनंदोत्सव करा, कारण ते साक्षीदार आहेत. ते म्हणतात मला प्रभूने असे चालवले. आय हॅव द एक्सपिरियन्स. माझ्या बरोबर देव आहे, मला हा देवाचा अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव तुम्हालाही येऊ शकतो. असा येऊ शकतो प्रियानो, हे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे. कारण प्रभूने आम्हाला बदल घडवणारं देवाचं सामर्थ्य आणि देवाची कृपा विपुल प्रमाणात मध्ये दिलेली आहे. याची साक्ष आम्ही लोकांना सांगितली पाहिजे. गो अँड टेल द पीपल. आम्ही फक्त नाताळाला कॅरल्स मध्ये गातो, गो टेल इट ऑन द माउंटेन. कॅरल संपले की सगळं संपलं. त्या मोजक्या दिवसासाठीच आम्ही डोंगरावर पण जाऊन तयारी असते आमची, जाऊन सांगायला असं वाटतं. पण पुढे मग बाकीचे दिवस आम्ही तोंड उघडत नाही. आणि म्हणून प्रेषितांची कृत्य पहावर पहिला अध्याय 8वं वचन काय लिहिलेलं आहे. प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय 8वं वचन, ऍक्ट्स चॅप्टर 1 वर्स 1. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, बघा मी मगाशी तुम्हाला सिक्वेन्स सांगितला होता, मग यरूशलेमेत, मग यहुद्यात, मग शमरोनात आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. सिक्वेन्स फार महत्वाचा आहे. जेथे जेथे प्रभू येशूला नाकारलं गेलं तेथे तेथे साक्षी झालं पाहिजे. आणि हे कधी करणार, कधी होणार आमच्याकडून, ज्या वेळेला देवाचा पवित्र आत्मा आमच्यावर येईल. ते फक्त पेंटेकॉस्ट मंडळांसाठीच नाहीये बरं का पवित्र आत्मा. इट इज फॉर एव्हरीवन. सर्वांसाठी पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही येशूच्या त्या देवराज्याचे साक्षीदार आहोत. जे आहे त्यांच्या सोबत राहा. ऑलवेज कीप
कंपनी विथ गुड पीपल. देवाच्या राज्याची घोषणा करणारे, देवाच्या राज्याबद्दल बोलणारे, संभाषण करणारे, देवाच्या वचनाविषयी चर्चा करणारे मिळते. त्यांच्याबरोबर आमची आध्यात्मिक उन्नती होईल. देवाच्या राज्याची वाढ अधिक व्हायला लागेल. चौथा मुद्दा आहे प्रियानो, ते म्हणजे माझा त्या देवाच्या राज्याला काय प्रतिसाद आहे, आणि ती हे आहे की त्या देवाच्या राज्याची पूर्णता व्हावी, ते पूर्णपणे प्रत्यक्षामध्ये उतरावे, याची मी आनंदाने वाट पाहिली पाहिजे. वी शुड ऑलवेज वेट फॉर द कमिंग, द फुलनेस ऑफ द किंगडम ऑफ गॉड. आता ती आहे पण मर्यादित प्रमाणात आहे. ते दिसत नाही पण आहे, पण ते दिसेल अशा दृश्य स्वरूपात यावं, याची आम्ही वाट पाहिली पाहिजे. तुम्हाला माहिती का प्रियानो, आम्ही कुठल्या युगात आहोत, कुठल्या समयामध्ये आहोत? तुम्ही आणि मी, चर्चेस जे आहेत, विश्वासणारे जे आहेत, ते रिकामी कबर आणि मेघावर प्रवेश आरूढ होऊन येणार, या दोन घटनांच्या मध्ये जीवन जगत आहोत. प्रवेश पुनरुत्थित झाला, स्वर्गात गेला, देवाचा दूत म्हणाला जसे तुम्ही जाताना त्याला पाहाल तसाच तो पुन्हा येईल. त्या मधल्या काळामध्ये मंडळी जगत आहे, तुम्ही आणि मी. हालेलुया. आम्ही टाळ्या वाजून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण परमेश्वराने ही आमच्यावर कृपा केलेली आहे. परमेश्वराने आम्हाला अभिषिक्त केलेलं आहे, आणि अशा काळामध्ये राहणं खरोखर हे भाग्याचं चिन्ह आहे, वैभवाचं चिन्ह आहे, आणि हे भव्य आणि दिव्य असं चिन्ह आहे की वी हॅव बीन ब्लेस्ड. अब्रामाला जमलं नाही, योसेफाला नाही, याकोबाला नाही, दाविदाला नाही, यशाया, इर्मिया, यहेजकेल, दानियल, कोणालाच प्रियानो हा समय प्राप्त झाला नाही. बट इट इज ओनली फॉर यू अँड मी. तुम्हाला आणि मलाच फक्त हा समय. यू हॅव बीन ब्लेस्ड. डबल ब्लेसिंग परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे, कारण हा बदल पुनरुत्थानाच्या नंतर झालेला आहे. ईस्टर चेंजेस द लाईफ. पुनरुत्थान जीवन बदलतं. शेवटचा मुद्दा आणि मग मी संपवणार आहे. आपण पाचवा प्रतिसाद देवाच्या राज्याला द्यायचा आहे, तो म्हणजे वेअर आय एम. मी कुठे राहत आहे. म्हणजे तुमच्या घरचा पत्ता नाही विचारत आहे, बरोबर. आम्ही कोची आहोत, आमच्या घरचा पत्ता नाही, तर पुनरुत्थानानंतर आम्ही कोची आहोत. जर पुनरुत्थान जीवन बदलणार आहे, जर पुनरुत्थान सामर्थ्य देणार आहे, जर पुनरुत्थान माझ्यातला भय घालवणार आहे, जर पुनरुत्थान मला धाडस देणार आहे, जर पुनरुत्थान मला साक्षीदार बनवणार आहे, तर मी काय करत आहे? वेअर आय एम. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये क्षमा पावलेल्या स्थळी, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही क्षमा मिळालेल्या ठिकाणी राहत आहोत काय? आम्ही त्या फेज मध्ये आहोत का? मी क्षमा पावलेल्या लोकांच्या मध्ये एक आहे का? आम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे अभिषिक्त होऊन एकमेकावर प्रीती करीतो काय? मी एकमेकांना साक्ष देत आहे का? ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये, त्या समयामध्ये आपण प्रियानो राहत आहोत, हे कधीही विसरू नका. आणि म्हणून या वर्षाचं शीर्षक मी सांगितलं होतं, लेट दिस 2025 बी द इयर ऑफ जॉय. है ना? हे 2025 वर्ष आनंदाचं वर्ष असेल, आनंदाचं. आणि म्हणून आजच्या अल्मनॅक मध्ये पण तोच विषय आहे, पुनरुत्थानामुळे जगाला आनंद, शांती, सौख्य, सुख प्राप्त होतं. म्हणून लेट अस सेलिब्रेट द किंगडम ऑफ गॉड. देवाच्या राज्याचा आनंद आपण उपभोगूया. आपण पाहिलेला आहे आजच्या वचनामध्ये, पुनरुत्थानानंतर देवाच्या राज्याची खात्री प्रभू येशूने स्वतः जिवंत राहून प्रगट होऊन पटवलेली आहे. देवाच्या राज्याचे सामर्थ्य त्याने प्रगट केलं आणि शिष्यांना सांगितलं, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा येईल आणि तुम्ही साक्षी व्हा. आणि त्याची व्याप्ती काय आहे? पृथ्वीच्या शेवटापर्यंत. हालेलुया. पृथ्वीच्या शेवटापर्यंत म्हणजे शमरोनानंतर तुमच्या आणि माझ्यापर्यंत ही साक्षी आलेली आहे. आता येथून पुढे आम्ही ती न्यायची की नाही, आमचा प्रश्न आहे. प्रभू आम्हाला हेच विचारणार आहे. ही जबाबदारी प्रभूने आम्हाला दिलेली आहे. आपण प्रार्थना करू. समय थोडा आहे, काळ निघून जात आहे. पुनरुत्थानानंतर सर्वच बदलून गेले. प्रभू मी बदललेलो आहे का? पुनरुत्थानाच्या समयामध्ये ही मंडळी जीवन जगत आहे. प्रभू आम्हाला समजू दे की आम्ही देव राज्यामध्ये आहोत. तुझी योजना आमच्यासाठी मोठी आहे, महान आहे. जे देवाचं राज्य प्रत्यक्ष दृश्य स्वरूपात आमच्या समोर प्रगट होणार आहे, त्याच्या अदृश्य अशा स्थितीमध्ये आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. केव्हाही प्रभू येशू ख्रिस्त मेघावर आरूढ होऊन येईल आणि आपल्या राज्याची तो स्थापना करेल. प्रभू मी त्यामध्ये आहे, हे तपासण्यासाठी तू आम्हाला. अजूनही प्रभू आम्ही पापामध्ये कितपत पडलेले असो,
अजूनही तुला आम्ही वैयक्तिक ताणारा देव म्हणून स्वीकारलेलं नसेल, अजूनही प्रभुदेव बाप्पा ह्या जगाच्या आकर्षणामागे आम्ही जात असू, तर प्रभू तू आम्हाला क्षमा कर आणि प्रभू पुन्हा तुझ्याकडे वळण्यासाठी आमच्या मनाची आम्ही तयारी करावी, म्हणून तू आम्हाला शक्ती दे. तारणारा आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन.